सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधू आणि राघव यांचे बोलणे मधूने ऐकलेले असते आणि मधूला ते सर्व डोळ्यासमोर येऊन मोठा धक्का बसलेला असतो. राघवने सिंधूला सांगितलेले असते की सिंधू, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. माझे तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि आपण आपल्या मुलांसाठी पुन्हा एकत्र येऊ. असे म्हणत राघव आता कसा सिंधूच्या जवळ गेला हे सर्व आता मधूच्या डोळ्यासमोर येते. आणि लगेच मधू जोरदार वेगाने तिच्या गाडीतून जात असते आणि म्हणते की देवा प्लीज हे स्वप्न खरं होऊ देऊ नकोस. भरधाव वेगाने जात असलेली मधू गाडी थांबवते आणि म्हणते की देवा, राघवला माझ्यापासून लांब करू नकोस. राघव हा फक्त माझा आहे आणि आमच्यामध्ये मी कुणालाही येऊ देणार नाही असे मधू तिच्या मनाशी बोलते. इकडे आता राघव हा सिंधू उठल्यानंतर पाणी घेऊन येतो. मधू ही पुस्तक वाचत असते तर राघवला आता मच्छर चावत असल्यामुळे स्वतःच्या अंगाला खाज येत असते. राघव खाजवत असताना लगेचच सिंधू ही राघव समोर येते आणि म्हणते की राघव, तुमच्या गळ्याला तर स्क्रॅच आलाय, तुम्हाला काही चावलंय काय? तर राघव म्हणतो काही नाही. सिंधू म्हणते की दुसऱ्या मानेला सुद्धा रॅश आली आणि तुम्ही शर्ट काढा बरं, तुमच्या पाठीमागे सुद्धा रॅश आली का आपण बघू. असे म्हणत आता सिंधू राघवला शर्ट काढायला सांगते. सिंधू म्हणते की मी तुम्हाला ऑइंटमेंट लावून देते, तुम्ही शर्ट काढा. तर आता सिंधू ही राघवच्या मानेला ऑइंटमेंट लावते, पण तेवढ्यात राघवच्या खांद्याला सुद्धा रॅश आल्याचे सिंधू बघते आणि सिंधू आता राघवला पूर्ण शर्ट काढायला सांगते आणि जिथे जिथे रॅश आला तिथे तिथे मलम लावत असते. तर आता सिंधू राघवच्या अगदी जवळ आलेली असते आणि राघवच्या जखमांवरती आता सिंधू फुंकर मारत असते, पण त्याच वेळेस मधू ही तिथे येते आणि सिंधू ही राघवच्या अगदी जवळ असलेले बघून आता पाठमोऱ्या राघवला सिंधूच्या जवळ बघून तर मधूला मोठा धक्काच बसलेला असतो. पायाखालची जमीन सरकून समोर हे काय चाललंय असे आता मधूच्या मनात विचार येतो. पुढे येत मधू म्हणते की तुम्ही हे सर्व काय करताय? सावीच्या आजारपणाचं नाटक काढून तुम्ही स्वतः हे आता काय करू राहिले? लाज नाही वाटत का तुम्हाला? तेव्हा राघव आता मधूला समजावू लागतो. सिंधूमध्ये बोलू लागते तर बोट करत मधू म्हणते की तू तर गप्पच बस, एक शब्दही बोलू नको. आणि मधू राघवला म्हणते की तुम्ही दोघं काय करत होतात? लगेचच रागाने मधू ही राघवला ढकलून देत म्हणते की काय करत होता तुम्ही? तेव्हा राघव मधूला म्हणतो की बिहेव युअर सेल्फ मधू. राघव म्हणतो की आपण शांततेने बोलू. तर मधू म्हणते की काय शांततेने बोलू? एक स्वाईप म्हणून तू हिच्यासोबत जे करत होता तुला लाज कशी नाही वाटली राघव? राघव म्हणतो की रॅश आली होती मला म्हणून सिंधू त्याच्यावरती मलम लावत होती, बस एवढंच. तर मधू म्हणते की तू खोटं बोलतोयस राघव. राघव म्हणतो की तिच्या हातातील मलम बघ. तेव्हा मधू ही सिंधूच्या हातातील मलम बघते आणि आता खरं काय ते सत्य मधू समोर आलेले असते. राघव म्हणतो आमच्यावर आरोप करण्या अगोदर काय करत होतो आम्ही ते व्यवस्थित बघायचं होतंस मधू तू. इकडे आता राघव हा बाहेर गेल्यामुळे राजश्री ही एरझऱ्या घालत असते आणि विचार करते की आता काय करावं. तर तेवढ्यात रत्नाकर तिथे येतो. रत्नाकर म्हणतो की राजश्री एका जागेवर शांत बस, नाहीतर पाय दुखतील. तेव्हा राजश्री म्हणते की राणी डोक्यात राग घेऊन गेली. रत्नाकर म्हणतो की म्हणूनच मला सिंधूची काळजी वाटते. रत्नाकर म्हणतो की राणी जर तिथे जाऊन मुलांसमोर सिंधूला वाटेल ते बोलली तर रागाच्या भरात माणसाला काही भान राहत नाहीये. राजश्री म्हणते की मला एवढंच कळतंय की राणी या सगळ्यांमध्ये खूप चिडली. रत्नाकर म्हणतो की मला हेच समजत नाही की यामध्ये आता सिंधूची चूक तरी काय आहे. राजश्री म्हणते की मग काय राणीची चूक आहे का? तेव्हा रत्नाकर म्हणतो की परिस्थितीची चूक आहे. राजश्री म्हणते की पण आता हा तिढा सोडवायचा कसा? तेव्हा रत्नाकर म्हणतो की आता मलाच काहीतरी करावं लागणार आहे. राजश्री म्हणते की जे करायचं ते करा, पण याच्यातून बाहेर या आणि उत्तर शोधा. रत्नाकर म्हणतो की थोडे पेशन्स ठेवले तर नक्की यातून मार्ग निघेल. इकडे आता बोट करत राघव मधूला म्हणतो की येणे तर ऑलरेडी सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यात आणि माझ्या मान्यावरती रॅश आलेले बघतेस ना तू, आणि त्यावरती सिंधू फक्त मलम लावत होती. राघव म्हणतो की पण जाऊ दे, ज्यांच्या मनात पाप असतं त्यांना स्वतःसारखाच सगळे पापी दिसतात. मधू म्हणते की बस राघव, स्वतःची चूक लपवण्यासाठी रॅशचं कारण पुढे करू नकोस, कारण मी ऐकलेल्या गोष्टीपेक्षा बघितलेल्या गोष्टींवरती जास्त विश्वास ठेवते. राघव म्हणतो की तुला हवं ते समज, इथून पुढे तुला एक्सप्लेन करण्याची मला काही गरजच वाटत नाहीये आणि मी करणारही नाहीये. मधू म्हणते सिरियसली राघव? मधू म्हणते की या सिंधूमुळे आणि तिच्या मुलीमुळे आपल्यामध्ये भांडणं होत आहेत राघव. तर राघव म्हणतो की माझ्या मुलीचं नाव घ्यायचं नाहीये, तिला यामध्ये अजिबात आणायचं नाहीये मधू. बोट करत राघव म्हणतो की पुन्हा जर तू सावीचं नाव घेतलं तर बघ. तेव्हा मधू म्हणते की मला जे दिसलं तेच मी बोलले.
मधू म्हणते की तुम्ही दोघे किती जवळ होतात आणि तेही हिच्या बेडरूममध्ये. आणि काय ग सिंधू, औषध लावायला काय एवढं जवळ जावं लागतं का? मधू म्हणते की सिंधू तू तर गप्पच बस, तुझ्यामुळे माझा नवरा माझ्यापासून लांब जातोय. विनूच्या ट्रीटमेंटसाठी तू घरात आली आणि राघवला तू आपल्या जवळ ओढलं. मधू म्हणते की तू माझा विश्वासघात केला. तेव्हा सिंधू म्हणते की कुणी कुणाचा विश्वासघात केला ना हे स्वतःच्या मनाला माहीत आहे आणि तुम्ही सुद्धा तो स्वतःच्या मनाला विचारा. मधू म्हणते की या सगळ्यांना ती सावी जबाबदार आहे आणि त्या सावीनेच माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. तेव्हा मोठ्याने ओरडत राघव म्हणतो की बस, तू बाई आहेस का कोण? राघव म्हणतो की त्या छोट्या मुलीबद्दल तुझ्या मनात एवढा राग आहे मधू? तर मधू म्हणते की हो आहे, कारण तिच्यामुळे माझा नवरा माझ्यापासून लांब जातोय. बोट करत राघव म्हणतो की मी तुला शेवटचं सांगतोय मधू, परत जर तू माझ्या मुलीचं नाव घेतलं तर माझ्या इतकं वाईट कोणी असणार नाहीये. तेवढ्यात विनूला जाग येते आणि विनू म्हणतो की बाबा तुम्ही भांडताय का आणि मम्मा तू इथे कधी आली आणि तुम्ही एवढ्या मोठ्या आवाजात का बोलताय? त्यानंतर लगेच राघव विनूला घेऊन चल आता आपल्याला आपल्या घरी जायचं असे म्हणत आता घेऊन जातो आणि मधू ही राघव पाठोपाठ जाते. तर आता ते गेल्यानंतर इकडे सिंधू विचार करते की सावीबद्दल मधुताईंच्या मनात एवढा राग असेल असं मला वाटलं नव्हतं आणि यामुळे सावीलाच त्रास होतोय. इकडे आता राघव त्याच्या बेडरूममध्ये येऊन वेणूला झोपी लावतो. तर आता तेवढ्यात मधू तिथे येते आणि राघवला म्हणते की राघव हे काही घडलंय त्यामध्ये तुला काहीच बोलायचं नाही का? तर राघव म्हणतो अजिबात नाही. समोर येत राणी म्हणते की तू खरंच काही बोलणार नाहीयेस का? तेव्हा राघव म्हणतो की काय बोलू, सिंधूच्या घरी येऊन तू तमाशा केलायस. राघव म्हणतो की तुला 1000 वेळा सांगून तू तुझ्या मनात येईल तसंच वागतेस, तेव्हा आता मला तुझ्यासोबत बोलायची इच्छाच नाहीये. मधू म्हणते मी असं का वागले याचा विचार केलायस का राघव? मला फक्त तुझं प्रेम हवंय, मला तुझी खरी बायको व्हायचंय आणि मी तुला सांगितलं तर तू विषय टाळतोयस राघव. मधू म्हणते की राघव तुझ्या मनात अजूनही सिंधूच आहे आणि तिची जागा तू मला दिलेली नाहीयेस, तेव्हा मी इनसिक्युअर राहणार नाही तर काय राहणार? तुझ्या याच वागण्यामुळे मला तुला गमावण्याची भीती वाटते राघव. तर राघव म्हणतो तुला घाबरण्याची काहीच गरज नाहीये, तू विनूची आई आहे यामुळे मी तुला कधीच अंतर देणार नाहीये मधू. मधू म्हणते विनूची तर मी आई आहेच, पण तू ऐकलंस का, मला तुझी बायको व्हायचंय राघव. मधू म्हणते की तुला माझ्या प्रश्नाचं उत्तरच द्यायचं नाहीये का राघव? बरं ठीक आहे. सिंधू, तू आणि मी एका बोटिंगमधून प्रवास करतोय आणि त्या बोटिंगचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये आता आमच्या दोघींपैकी एकीलाच वाचवण्याची तुझ्याकडे संधी असेल तर तू कुणाला वाचवशील? मधू म्हणते बोल राघव, मला वाचवशील की सिंधूला? तर राघव म्हणतो की मी दोघींनाही वाचवेन. तू प्रश्न नीट ऐकला नाही का? दोघींपैकी एकीला वाचवण्याची संधी असेल तर तू कुणाला वाचवशील? तर राघव म्हणतो की तुला वाचवेन. तर डोळ्यात पाणी येत मधू म्हणते की तू मनापासून बोलत नाहीये राघव. त्यानंतर मधू म्हणते की राघव मी पुन्हा तुला प्रश्न विचारते आणि त्याचा तू विचार करून उत्तर दे. आमच्या दोघींपैकी तू कुणाला वाचवशील? तर राघव म्हणतो तुला. त्यानंतर आता काकू ही राणीला म्हणते की राणी, काल जे झालं त्याच्यानंतर राघव तुला काही बोललाय का? तर राणी म्हणते नाही. तर रत्नाकर म्हणतो की राणी तू जे काही काल वागली ना ते अत्यंत चुकीचं होतं. राजेश्री म्हणते की अगदी बरोबर राणी, आणि राघव काही आता लहान नाहीये, तो अगदी चुकीचा कधीच वागणार नाहीये. सावीला बरं वाटत नव्हतं म्हणून तो तिथे गेला होता, तो त्या मुलीचा बाप आहे तेव्हा साहजिकच त्याला काळजी वाटणार ना, असे आता रत्नाकर मधूला सांगतो. काकू म्हणते की सावीची काळजी घ्यायला तिची आई म्हणजे तुमची सिंधू आहे ना, आणि की राघवच फक्त सावीची काळजी घेऊ शकतो का? तर रत्नाकर म्हणतो की वहिनी मी असं म्हटलेलोच नाहीये. रत्नाकर म्हणतो की सिंधू आणि राघवने सावीला एकत्र वाढवण्याचा निर्णय घेतला, ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. राजेश्री म्हणते की राणी तू राघवची बायको आहे तेव्हा तूच राघवला समजून घ्यायला हवंस. रत्नाकर म्हणतो की राणी तू जर हे असंच वागत राहिली तर तुमच्यात भांडणं होतील. राजेश्री म्हणते की राणी आम्हालाही तुमच्या दोघांचा सुखाचा संसार बघायचा आहे. तेव्हा मधू ही काकू, रत्नाकर आणि राजेश्रीची माफी मागते. तेवढ्यात विनू तिथे येत म्हणतो की आजी आजोबा उद्या आमची पिकनिक आहे. तर रत्नाकर म्हणतो की अरे वा, मग सावी सुद्धा येणार असेल ना? तर विनू म्हणतो की हो बाबा, डॉक्टर काकू, मम्मा सर्वजण आम्ही जाणार आहोत. तर तेवढ्यात आता पिकनिकला जाण्यासाठी राघव तिथे आवरून येतो आणि विनूला चालण्यासाठी बोलतो. तेवढ्यात अन्वी तिथे येते आणि म्हणते की मामा सिम्बाचं आणि तुझं काही भांडण झालंय का? तर राघव म्हणतो नाही. तेव्हा अन्वी म्हणते की तिने मला मेसेज द्यायला सांगितलं की सावी आणि ती पिकनिकला येणार नाही म्हणून. राघव म्हणतो की सावीची तब्येत तर ठीक आहे ना? तर अन्वी म्हणते हो ती एकदम फाईन आहे. तर राघव म्हणतो की मग त्या दोघी का येणार नाहीत? तर अन्वी म्हणते ते काही माहीत नाही.
आणि लगेचच राघवच्या डोळ्यासमोर आता मधू ही सिंधूला काय काय बोलली हे आठवतं आणि मधूमुळेच आता सिंधू पिकनिकला एक नसल्याची राघवची खात्री होती. ते ऐकून आता विनू म्हणतो की बाबा जर सावी जाणार नसेल तर मी सुद्धा जाणार नाहीये. मधू म्हणते की विनू सावीला काल बरं नव्हतं ना, तेव्हा अजूनही तिला बरं वाटत नसेल म्हणून ती जायला नकार देते. मधू म्हणते की विनू तू बाबा आणि मी आपण तिघे जाऊयात ना, तर विनू म्हणतो अजिबात नाही. विनू म्हणतो की मी माझ्या सिस्टरशिवाय कुठेही जाणार नाही. तेव्हा लगेचच अन्वी खूप खुश होते. त्यानंतर आता राघव हा मधूकडे बघतो आणि आता राघव हा पुन्हा सिंधूला आणि सावीला पिकनिकला जाण्यासाठी तयार करून आता सर्वजण ट्रॅव्हलमधून पिकनिकला जात असतात. तेव्हा आता ट्रॅव्हलमध्ये सिंधू ही वेणू आणि सावीसाठी भन्नाट गाणं गुणगुणत असते, तर राघवसुद्धा सिंधूला साथ देत असतो. तर आता राणीचा मोठा जळफळाट होत असतो आणि विचार करत राणी म्हणते की मी सिंधूला कधीच राघवकडे जाऊ देणार नाही, मी सिंधूला कधीही जिंकू देणार नाही, असा विचार करत आता सिंधू ही दरवाजाजवळ उभी असते. तर तेवढ्यात 1 मिनिट असे म्हणत मधू आता गाडी थांबवते आणि दरवाजा उघडून त्यामधून सिंधूला बाहेर ढकलते. तर विनू आणि सावी दोघेही ओरडतात. तर आता मधूने सिंधूला ढकलून दिलेली असते. आता राघव सिंधूला कसे वाचवणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.